एक 4 दिवसापूर्वी अचानक महाराज साहेबांची भेट झाली आणि महाराज साहेबांनी आम्ही त्यांना विनंती केली की आपला बरेच दिवसात आपल्या सर्वांशी भेट गाठ नाही आहे, चर्चा नाही आहे. तर महाराज साहेब म्हणजे आपण कार्यक्रमाचं आयोजन करा, मी त्या ठिकाणी येतो. आणि आजच्या ह्या गुड्डा पार्टीचं आयोजन त्या निमित्ताने करण्यात आलं. गुड्डा पार्टीचं आयोजन करतेवेळी जिल्हा परिषदचे प्रोग्राम काही डिक्लेअर झाला नव्हता, परंतु सकाळी आमचं ठरलं की हा कार्यक्रम आपण घेऊयात आणि संध्याकाळी त्याच दिवशी संध्याकाळी आचारसंहिता आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीची लागू झाली. महाराज साहेब आसूमध्ये काम करत असताना खरं तर राजकीय पटलावरती माझं येण्याचं किंवा यापुढे कुठली राजकीय आपली कुठली इच्छा मनात ठेवून या ठिकाणी आम्ही या कार्याला सुरुवात केली नाही. परंतु योगायोगाने काही प्रसंग घडत गेले. आम्ही आमच्या व्यवसायामध्ये बारामतीमध्ये व्यस्त असताना सुद्धा जाणीवपूर्वक आम्हाला या ठिकाणी काही लोकांकडून विनाकारण काही वेगवेगळ्या मुद्द्यातून त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्यानंतर आम्ही त्या निमित्ताने एक उघड भूमिका घेतली आणि ज्या ठिकाणी लोकांना, सामान्य लोकांना, आमच्यासारख्या लोकांना जर हे इतका विरोधाची भूमिका घेत असतील तर सामान्य लोकांवरती येणारी परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही आसू गावामध्ये एक नवीन मोड बांधण्याचा निश्चय केला आणि त्या निमित्ताने अनेक सहकारी आम्हाला या निर्णयाच्या मागे जोडले गेले. आणि आज आसूमध्ये जे एक भीतीचं वातावरण निर्माण केल्याचं जात होतं, लोकांना वेगवेगळ्या प्रकारे फोन करून आपल्या कार्यक्रमाला येऊ नका, तुम्ही याच्याबरोबर का बसला, तुम्ही चौकात याच्यावर का बोलला, या व्यक्तीच्या गाडीत तुम्ही लग्नाला का गेला, इथपर्यंत इतक्या खालच्या स्तराचे जर विचार करणारी व्यक्ती आज आपल्या आसू गावामध्ये सामान्य लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या ठिकाणी त्या लोकांना आता आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे. गेले काही प्रसंग झालेले आहेत, त्या प्रसंगांवरती मी आज या ठिकाणी बोलणार नाही, कारण काही बाबी ह्या न्यायप्रविष्ट आहेत. पण वेळीच त्या बाबतीत पुराव्यासह मी लोकांशी नक्कीच चर्चा करणार आहे आणि जी लोक पडद्या मागून जे काही कारस्थान लोकांच्या बाबतीत रचत आहेत त्यांना समाजापुढं आणण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. बाबा, गेले अनेक वर्ष आम्ही या आसू परिसरात, बारामती परिसरात वावरत आहे. आमच्या कुटुंबाने, आमच्या वडिलांनी, आमच्या आजोबांनी आम्हाला जे संस्कार दिले त्या संस्कारातून आम्ही वाटचाल करत आहोत. खरं तर बोलायला खूप काही गोष्टी आहेत, पण आज फार संयम ठेवावा लागतोय. काही थोर मोठ्यांच्या बाबतीत आमच्या लोकांना फार एकदम खालच्या स्तरामध्ये या समोरच्या काही नेते मंडळींनी टीका करण्याचा प्रयत्न केला, वेळोवेळी त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु येणाऱ्या इथून पुढच्या काळात कोणाच्याही दबावाला बळी न पडता आसूतील प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाच्या पाठीमागे उभं राहण्याचा आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू. आणि आसूकरांना मी खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आभार मानतो पूर्ण आसूकरांचे, की मागच्या आलेल्या कठीण प्रसंगात पूर्ण आसूकर आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आणि ही आपला जो आम्हाला तुम्ही एक पाठिंबा दिला किंवा एक आधार दिला, हा आम्ही एक परिवार म्हणून कधीही आपले हे ऋण फेडू शकणार नाही. येणाऱ्या काळात जरी कोणाला कोणत्याही परिस्थितीमध्ये धमकी आली, कोणाला काही फोन आले, काही धमकवण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीच्या पाठीमागे मी 24 तास उभा आहे, एवढी ग्वाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी देतो. गेले अनेक प्रसंग आपण पाहिले. आसूतील खूप तरुण मुलं आज या प्रसंगामध्ये आमच्या पाठीशी उभी राहिली, परंतु कोणाला तरी धमकवण्याचा प्रयत्न, बाबा तू का गेला, मग तुला असं होईल, तुला तसं होईल, हे कृपा करून देऊ नका. आपण जरा आपल्या विचारांची उंची वाढवा. आपण कोणाला हिशोब मागता? आपण इतके वर्ष ज्यांनी आपल्याला ओळख दिली, ज्या परिवारामुळे आपण इथं आहोत, त्या परिवारातला
आपण आपली उंची किती, कुणाला हिशोब मागावा, काय मागावा, याचा तरी आपण कदाचित कधीतरी विचार करावा. आपल्या अंतर्मनाला विचारा की आपण जे वागतोय आणि आपल्याला जे वाटतं की बाबा मी जे करतोय हे कुणाला काय कळत नाही, तर आता लोक एवढी दुष्खोळी राहिलेली नाहीयेत. लोकांना सर्व गोष्टी सगळ्या समजतात, परंतु याला वाच्यता फोडायला कुठेतरी गरज होती. आणि आपण येणाऱ्या काळामध्ये चुकीला चूक म्हणण्याची एक धाडस आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे. आणि ह्या चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या प्रवृत्तींना आपण जर रोखलं नाही तर येणाऱ्या पुढील काळात पुढील पिढीला याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास भोगावा लागेल. मी फार काही बोलत नाही, बोलण्यासारख्या फार गोष्टी मनामध्ये आहेत, पण महाराज साहेब थोड्या काही बाबी न्यायप्रविष्ट आहेत. त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर मी सर्वांसमोर आपण ज्या काही घटनाक्रम झाला त्याबद्दल नक्कीच भाष्य करेन. आपण सर्वजण या कार्यक्रमानिमित्त आलात, आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि यानंतर आपले पुढचे वक्ते